राजस्थानच्या तपणाऱ्या गरमीच्या मधोमधी बसलेलं आहे डोलपूर. हे गाव एक साधं गाव नव्हतं. इथे सूर्याच्या पहिल्या प्रकाशाबरोबरच जसं आग पडायची आणि जी उरलेली हवा असायची त्यामध्ये पण ऑक्सिजनची खूप कमी असायची. इथे लोक दिवसभर खोलींमध्ये बंद राहायचे आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या सहारे जीवन जगायचे. अरे केतन बाळा, हे काय, तुझ्या ऑक्सिजन सिलेंडर मध्ये तर ऑक्सिजनची मात्रा कमी होत जात आहे. ओहो, मला माफ कर आई, माझं लक्षच नव्हतं. असं कसं तुझं ध्यान नाही गेलं केतन? माहित आहे ना, ह्याच्यामुळे तर आपलं श्वास घेणं पण कठीण आहे. हो आई, खरं बोलतीये. मी पुढे लक्ष ठेवणार आणि मी अजून एक सिलेंडर घेऊन येतो. नाही, आता राहू दे. आता बाहेर जाशील तर उन्हाळ्यात बेहाल होशील. एक काम कर, रात्री जेव्हा कॉलेजला जाशील तेव्हा परत येताना घेऊन ये. बरं. तर काही असं होतं डोलपूरचं हाल. आणि ह्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण होतं पूर्ण गावामध्ये एक पण झाडाचं न होणं. फक्त एक मात्र शेवटचं बरगदचं झाड, ते पण आता वाळून आणि पानाशिवाय राहिलेलं होतं. त्याचं शरीर जळलेलं होतं, तुटलेल्या टहन्या आणि वाकलेल्या होत्या. इतकंच नाही, त्या झाडाबद्दल एक विचित्र गोष्ट होती. दररोज संध्याकाळी जसं सूर्य मावळायचा ते झाड रडायला लागायचं, जसं ते जुनं झाड एखाद्या खूप मोठ्या पिडेमध्ये होतं. घ्या परत तेच आवाज. हो, पुन्हा त्या बरगदच्या झाडामधून आवाज येत आहे. वेगळं आहे ना. कोणी विचार पण नाही करू शकत की आपल्या हे गावात इतक्या वर्षापासून एक खूप जुनं बरगदचं झाड रडतोय. बरोबर बोललास तू. अविश्वसनीय आहे हे. आणि फक्त झाड नाही, आपलं गाव सुद्धा. जरा आजूबाजूच्या गावांना बघ, तिथे तर किती हिरवगार आहे आणि तिथले लोक तर खुल्या हव्यामध्ये श्वास घेतात. आणि आपलं डोलपूर, आता तर मी दमलीये. असं घुटून घुटून जगणं मला आवडत नाहीये. मला पण दुसऱ्या लोकांसारखं खुलून आझादीने जगायचंय. खरी बोलतीये तू, पण आपण काय करणार माहितीये? मी बरेचदा आईला ह्या झाडाबद्दल विचारलं, पण तिला तर काहीच माहित नाही. जर का त्यांना माहित नाहीये तर आपण शोध काढूया ना. जर आपल्याला खुलून जगायचं आहे तर आपल्याला ह्या गावाला आणि या झाडाच्या रहस्याला शोधूनच काढायला हवं. तू खरं बोलतीये. शेवटी खरं जाणण्याची चिंगारी डोलपूरमध्ये उठलेली होती. केतन आणि प्रियाने गावातलं इतिहास खंगालला. गावातल्या एक बुजुर्गाशी बोलून घेतलं, पण अफसोस कुणाला काहीच माहिती नव्हती. ज्यामुळे प्रिया आणि केतनने एक वेगळा रस्ता निवडला. ते दोघे जण रात्री त्या बरगदच्या झाडाकडे जाऊन पोहोचले. बस, आता खूप झालं. आता आम्हाला हे सहन होत नाहीये. किती लोकांशी आम्ही बोललो, डोलपूरचा इतिहास सुद्धा शोधून काढलं, पण तुझ्या या रडण्याचं कारण आजपर्यंत नाही समजलं. हो, आणि आपल्याकडे आता तुला सोडून काहीही पर्याय नाहीये. तुला आमची मदत करावीच लागणार. बरोबर बोललास केतन. शेवटी तू इतक्या वर्षांपासून का रडत आहेस? अशी कोणती पीडा आहे जी तुला आतल्या आत खात जात आहे? सांग आम्हाला. आम्ही नक्कीच तुला आणि ह्या गावाला ह्या पीडेपासून मुक्त करणार आहोत. बोल, सांग. पण केतन आणि प्रियाच्या प्रश्नांचं काहीच उत्तर नाही मिळालं. केतन हा तर उत्तरच देत नाहीये. आता काय करायचं? माहित नाही प्रिया. आता तर मलाही काही कळत नाहीये की काय करायचं की ह्या झाडांनी आपले प्रश्नांचे उत्तर द्यावं. प्रियाच्या चेहऱ्यावर नाराजी बघून तो पण नाराज झाला आणि रागात प्रिया त्या झाडाला खूप काही बोलते. शेवटी कोणी इतकं निर्दयी कसं होऊ शकतं? बघत नाहीयेस की किती वर्षांपासून आमचं गाव किती कठीण परिस्थितीमधून जात आहे आणि तू इतकं सगळं झाल्यानंतर पण आमची मदत करण्याच्या जागी तमाशा बघत आहेस? लाज वाटत नाही का? प्रियाचं बोलणं ऐकून त्या झाडाचा राग वाढत गेला. त्याची आवाज खूप भयानक होत गेली, इतकी जास्त की पूर्ण गावामध्ये आतंक मचला. त्या ओरडची आवाज लोकांना सहन नाही झाली. ती आवाज इतकी भयावह होती की कुणाला काहीच समजत नव्हतं. तेव्हा शेवटी तू हे सगळं का करत आहेस? कारण की हा गाव ह्याच बर्बादीच्या लायकीचा आहे. म्हणजे असं काय झालं होतं या गावात? काय आहे डोलपूरचं सत्य? तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं होतं ना, तर ऐका. काही वर्षापूर्वी डोलपूर हिरवगार होतं. सगळ्या जागी हिरवेगार झाड होते, शेत होतं, झरणे होते. पण एका दिवशी शहरातून एक मोठा बिल्डर आला. त्याने गाववाल्यांना आधुनिक जीवन,
पक्के घर आणि पैशांचा वादा दिला. त्याच्या ऐवजमध्ये त्याने जंगलातली जमीनची माग केली. मग काय झालं? तर जंगलातली जमीन दिला गेली. मग काय होणार होतं? गाववाल्यांनी आधी थोडं नाही केलं, पण शेवटी सुविधा आणि विकासच्या नावाखाली त्या सगळ्यांनी त्याचा साथ दिला आणि रातोरात माझं घर म्हणजे जंगल म्हणजे संपूर्ण जंगल नष्ट करून टाकलं. काय? खरंच? हो, खरोखर. ती रात्र मी कधी पण विसरणार नाही. माझ्या मित्रांची चीख, त्यांचं ते रुदन रडणं मी स्वतः ऐकलं. त्यांचे ते पिळांमुळे गावातल्या लोकांना काही फरक पडत नव्हता, पण मला पडलं. आणि माझ्या क्रोधमुळे ते सगळे मजदूर पळून गेले. त्या सगळ्यांना कळालंच नाही की हे कोण रडतंय. ते सगळे पळून गेले आणि तेव्हापासून मी एक विकृत शाप म्हणून पसरतोय. ना वायू असणार, ना झाड उगवणार. तेव्हा तुम्ही माझ्या मित्रांसारखे तडपून तडपून मरणार. तडपून तडपून. नाही नाही, असं नाही होऊ शकत. झाडाचं बोलणं ऐकून केतन घाबरला. खूप वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचारामुळे झाडाचं नाराज आणि रागात राहणं जायज होतं, पण आता त्याची सजा बेगुन्हा गाववाल्यांना भोगतावी लागत होती. नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही असं नाही करू शकत. हे चुकीचं आहे. हो हो हो, मी असाच करणार. हळूहळू ह्या गावातल्या सगळ्या लोकांना तडपून तडपून मारून टाकणार. माझ्या मित्रांना जितकं त्रास झाला होता त्याचा पूर्ण बदला घेणार. पण हे चुकीचं आहे. चुकीचं आहे तर चुकीचं आहे, पण मी नाही ऐकणार. केतनने त्या झाडाला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण काहीच असर नाही झाला. तो मानण्यासाठी तयारच नव्हता. शेवटी प्रियाने रडत रडत त्याच्याशी विनंती केली. हे बघ, आम्हाला मारून टाक. मी मानते की आमच्या गावाच्या लोकांनी तुझ्यावर आणि ह्या जंगलावर खूप जुलूम केले आले आहेत. तुला तुझ्या मित्रांपासून दूर करून तुला खूप दुखवलंय, पण जी चूक गाववाल्यांनी मिळून केलेली आहे ती चूक तू पण पुन्हा करशील तर काय फरक राहील? हो, प्रिया बरोबर बोलतीये. आपण माणूस स्वार्थी आहोत. आपल्याला जर कोणीही स्वप्न दाखवलं तर आपण आपल्या स्वार्थासाठी त्या प्रत्येक गोष्टीला नष्ट करून टाकतो जे आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं महत्व कळत नाही, पण तुम्ही तसे नाही आहात आणि तुमचे मित्र पण तसे नव्हते. म्हणून हे सगळं थांबून द्या. हे बघ, आम्ही तुम्हाला एखाद्या स्वार्थासाठी बहकवत नाहीये, पण तूच विचार कर, जर का तुझ्या जागी तुझे मित्रच असले असते तर काय ते असे केले असते? काय ते दुसऱ्यांच्या चुकींची सजा मासूम लोकांना दिले असते? प्रियाच्या ह्या प्रश्नांवर झाड एकदम शांत झालं. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याला आपल्या चुकीचा पछतावा व्हायला लागला. खरं बोललात तुम्ही दोघं. आपल्या दुःखामुळे मी स्वार्थी झालो होतो. दुसऱ्यांची चुकीची सजा मी तुम्ही लोकांना देत होतो, पण खऱ्या अर्थात तर चूक माझी आहे. मी इन्सानियतला ठेच पोचवली आहे. हे परमेश्वरा, हे मी काय केलं? हे मी काय केलं? मला माफ करा, मला माफ करा. बेचारं झाड आपल्या केलेल्या कर्मांवर पश्चाताप करत होता की शेवटी त्याची चूक कशी सुधारायची. हे बघा, तुम्हाला असं रडायची गरज नाहीये. इच्छा असेल तर तुम्ही हे सगळं ठीक करू शकता. हो, केतन बरोबर बोलत आहे. आपल्या श्रापासून या गावाला मुक्त कर आणि ह्या चुकीच्या बोझने मुक्त हो. प्रियाचं बोलणं ऐकून झाड शांत झालं आणि शेवटी त्याने श्रापासून मुक्तीचा उपाय शोधून काढला. जर तुम्ही लोकांना माझ्या शापातून मुक्त व्हायचंय तर एक काम करा मुलांनो, लवकरात लवकर माझ्या या शरीराला पेटून टाका, जेणेकरून माझी आत्मा मुक्त होणार आणि गाव पण ह्या शापातून मुक्त होणार. काय? हो, फक्त हेच एक मार्ग आहे. झाडद्वारा सांगितलेल्या मार्गला ऐकून केतन आणि प्रियाचं मन बसलं, पण त्यांच्याकडे आणखीन दुसरा रस्ताच नव्हता. केतनने आपल्या हातातून माचीस काढली आणि एका तिल्लीने आगीची चिंगारी जाळली. बघताच बघता आग पसरली आणि ते जुनं बरगदचं झाड आगीमध्ये जळून राख झालं आणि शेवटी पूर्ण गाव श्रापापासून मुक्त झालं. डोलपूरमध्ये पुन्हा हिरवगार पसरलं आणि लोक खुल्या हवेमध्ये श्वास घ्यायला लागले.